नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण झटपट अशी धाबा स्टाईल फ्लावर वाटाणा भाजी बनवतोय. एक फ्लावरचा कांदा घेतला आहे, बारीक कट करून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये हळद मीठ टाकायची, 2 ते 3 मिनटं फ्लावर ठेवून द्यायचं, नंतर काढून घ्यायचं. काढल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, कसुरी मेथी, अद्रक लसूण पेस्ट, किंचितचं मीठ आणि थोडासा गरम मसाला, 1 चमचा डाळीचं पीठ, सर्व फ्लावरला लावून घ्यायचं. लावल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून स्लो गॅसवरती 5 ते 6 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. बाऊलमध्ये चवीनुसार आपल्याला लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, दही सर्व पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. फोडणीला खडे मसाले, क्रश केलेली अद्रक लसूण मिरची, कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये 2 टॅमॅटोची प्युरी घेतलेली आहे, सर्व परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला जो तयार केलेला पाण्यामध्ये मसाला आहे तो टाकायचं, वाटाणे टाकायचे, सर्व एकजीव करून 5 मिनटं लो गॅसवरती ठेवायचं. 5 मिनटानंतर छान तेल सुटलेलं असतो, मसाला इथे छान तयार झालेला असतो. वरती चवीनुसार मीठ टाकायचं. छान अशी ग्रेव्ही तयार झाली की त्याच्यामध्ये फ्राय केलेला आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं, कोमट पाणी टाकायचं आणि 5 मिनटं शिजू द्यायचं. 5 मिनटांनी इथे आपली ढाबा स्टाईल फ्लावर वाटाणा भाजी तयार होते. आवडलं तर लाईक करा.